आपकी अदालत मध्ये किरण बेदी यांच्यावर आरोप आहे की या मनमानी करतात. किरणजी, तुम्ही म्हणत होतात ना की बाकी लोक का दिसून येत नाही, तुम्ही का दिसून येता? कुठल्याही IAS ऑफिसरला विचारा, ते म्हणतात किरण बेदी जिथे बसतात कुणाचंच ऐकत नाही, जे त्यांच्या मनाला वाटतं तेच करतात. हे चूक नाहीये. तुम्ही हा आरोप स्वीकारत आहात. हो, करते. आणि माझे जज साहेब पण करतील, कारण माझे जज साहेब सिनियर ऑफिसर होते. कित्येकदा मी यांचं सुद्धा ऐकत नव्हते. परंतु चांगली गोष्ट ही होती की जेव्हा मी म्हणणं ऐकत नसायचे, तेव्हा ते मला समजून घ्यायचा प्रयत्न करायचे की मी यांचं म्हणणं का ऐकत नाहीये. त्यामुळे ऐकत नाहीये की सर माझा दृष्टिकोन समजून घ्या की मी रस्त्यावर उभी आहे. मला माहितीये इथे काय होतंय. मला माहितीये ह्याचं तापमान काय आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या किंवा इथे माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर उभे राहा किंवा माझं म्हणणं ऐका. मग हे ऐकायचंय माझं. पण त्याचा परिणाम किरणजी असा सुद्धा व्हायचा की कुठल्याही एका जागी तुम्हाला टिकून राहू दिलं जायचं नाही. हो, हो. मिझोराममध्ये 1999ची गोष्ट आहे. तुम्हाला एका रात्रीत बॅग उचलून परत यावं लागलं होतं दिल्लीला. ती सिच्युएशन अशी होती की जर मी नसते आले तर तिथली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खूप बिघडली असती. आणि तिथली धमकी होती काही सेक्शन्समधून की माझं घर जाळून टाकतील. तर मी विचार केला की मी तिथली DIG रेंज आहे आणि DIG रेंजचं घर जाळलं, कारण मी DIG रेंज आहे. मी बसून राहिले, मी बघत राहिले तुम्ही काय करू शकता. तर त्यात काही काही अरेला कारेची गोष्ट थोडीच आहे ती. जर मी तिथून बाजूला झाल्याने ते घर वाचत असेल आणि स्टेटमध्ये कर्फ्यू काढला जात असेल वगैरे वगैरे, तर समंजसपणा यातच आहे की तर त्यामुळे मी तिथून स्वतःला दूर सुद्धा केलं. मी तिथून बाहेर पडले, कारण तिथे सिच्युएशन नॉर्मल व्हावी. किरणजी, अशी काय जिद्द असू शकेल की जिथे तुम्ही जाल तिथूनच तुम्हाला परत यावं लागतं? मी तुमच्या पुस्तकांमध्ये बघत होतो, तुम्ही लिहिलंय की तुम्हाला जेव्हा तिहार जेलला पाठवलं गेलं तर कोणी तिथे जायलाच तयार नव्हतं. पनिशमेंट पोस्टिंग असायची. हो, ही खरी गोष्ट आहे. जेलमध्ये कधीच कुठल्याही पोलीस ऑफिसर साधारण आजपर्यंत जायला आवडत नाही की नॉर्मल पोलिसिंगपेक्षा वेगळं त्यांनी ॲबनॉर्मल पोलिसिंग करावं. म्हणजे अशा लोकांबरोबर जे अशा सिच्युएशनमध्ये, म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे, कुणी जास्त थांबायचं नाही. 2 प्रकारचे लोक थांबायचे. एक एक ते थांबायचे ज्यांना ज्यांना दिल्लीमध्येच राहायचं असायचं. कारण त्यांना वाटायचं त्यांची दिल्लीच्या बाहेर पोस्टिंग होऊ नये. आणि दुसरे, त्यांना तिथे बसायचंच नसायचं. त्यांना कुठेतरी दुसरीकडे सेक्रेटरीएटपाशी बसायचं असायचं. जिथे चीफ मिनिस्टर सुद्धा असतील, होम मिनिस्टर सुद्धा असतील, चीफ सेक्रेटरी सुद्धा असतील, त्यांच्याबरोबर तिथे त्यांना बसायचं नसायचं. आणि जेव्हा कधी त्यांच्याजवळ एखादा अधिकार, क्षमता असायची, ते आपली बदली करून घ्यायचे. त्यामुळे ही खरी गोष्ट आहे की तिथे कुणालाही जायचं आणि नसायचं. हे सुद्धा खरं आहे का की जिथे कुणालाही जायचं नसायचं तिथे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला 9 महिने वाट बघावी लागली होती? हो, करावं होम लागलं मिनिस्ट्रीनी होतं. तुम्हाला पोझिशनिंग दिली नव्हती? ते होम मिनिस्टर खूप बिझी आहेत. होम मिनिस्टरना वेळ लागतो. ते बिझी होते आणि ते मी इतकी इम्पोर्टंट नव्हते. तर चांगलं केलं मला 9 महिने दिले. त्याच 9 महिन्यात मी एक लिहायला वाचायला शिकले. किंवा मग होम मिनिस्ट्री अशी जागा शोधत होती जिथे खरंच शिक्षा दिली जाऊ शकेल किरण त्यांच्याकडे बेदी इतका यांना? वेळ नाहीये शोधण्यासाठी. ते तर 9 महिन्यानंतर चार्टर्ड त्यांच्या अकाउंटंट डिपार्टमेंटने सांगितलं होतं की तुम्ही फुकटामध्ये यांना पगार का देताय? यांना तुम्हाला लावावंच लागेल. तर त्यावेळी जेलच रिकामं होतं. त्यामुळे त्यांनी लगेच जेलमध्ये लावलं. किरणजी, सत्य तर हे आहे की दिल्ली पोलीसमध्ये काही असे ऑफिसर होते ज्यांनी जाणून बुजून तुम्हाला कुठली पोझिशनिंग दिली नाही. हे सुद्धा खरं नाही की त्यावेळी जे ऑफिसर्स तिथे बसले होते, त्यांना तिथेच बसून राहायचं होतं. कारण त्यांना तिथेच थांबायचं होतं. माझा आणि त्यांचा कुठला सामना नव्हता. माझ्याकडे ती शक्ती नव्हती त्यांना बाजूला करायची, आणि ना मी शक्तीचा वापर करते कुणाला बाजूला करण्यासाठी. जो जिथे बसतो त्याला बसू देत. मी फक्त वाट बघण्यासाठी तयार होते. पण असं नाहीये का की जिथे तुम्ही जाता, जे IAS ऑफिसर्स असतात त्यांच्याशी नक्कीच भेटता? मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय. मला माहितीये तुम्हाला काय किरणजी, म्हणायचंय. चंदीगडमध्ये 41 मला माहिती दिवसात होतं चंदीगडबद्दल बोलणार तुम्ही. 41 दिवसाच्या आत तुम्हाला यावं लागलं होतं परत दिल्लीला? कारण तुमचा होम सेक्रेटरीशी वाद झाला होता? हो. तो खरंच एक आमना-सामना. मला विचाराल तर खरंच तो आमना-सामना होता. कारण त्यांनी विथिन 15 डेज ऑफ माय जॉइनिंग ॲज अन IG चंदीगड, 15 दिवसांच्या आत एक खूप जुनी काहीतरी 10 वर्षांपूर्वीची एन्क्वायरीच्या बेसवर त्यांनी सडनली माझ्या 3 सीनियर ऑफिसर्सला सस्पेंड केलं.
आणि माझ्या नोटीसमध्ये सुद्धा गोष्ट नव्हती. कारण मला अजून 15 दिवसच झाले होते. ना इन्क्वायरी माहीत होती, ना त्यांनी मला कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि चंदीगड एक छोटीशी पोलीस सर्व्हिस आहे. त्यामधून तुम्ही 3 सीनियर पोलीस ऑफिसर्सना लगेच सस्पेंड कराल. तर आणि वृत्तपत्रांमध्ये आधी आलं, की ते सस्पेंड झालेत. आयजी म्हणून मला नंतर सांगितलं गेलं आणि कुणी सांगितलं? त्याच ऑफिसर्सनी येऊन, की "मॅडम आम्हाला तर सस्पेंड केलंय." मी म्हटलं, "तुम्हाला कसं सस्पेंड करू शकतात? मला सुद्धा तर सांगितलं ना, मी आयजी आहे या फोर्सची, जिने या 5,000 फोर्सला लीड करायचंय." तर म्हटले, "नाही, आम्हाला ते सस्पेंड केलंय." मी म्हटलं, "काही ऑर्डर तर आली नाहीये, काही माहीत नाही." "नाही, येणार आहे म्हणे ऑर्डर." तर वृत्तपत्रांमध्ये आधी आलं माझ्याकडे. मग ती गोष्ट माझ्याकडनं सहन झाली नाही. हे नाही होऊ शकत. असं नाही होऊ जर शकत. सहन नाही झालं तर तुम्ही तिथे पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन केलं तुमच्या सपोर्टसाठी. नाही, मी काही पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन नाही केलं. हे खरं नाहीये. जे खरं आहे ते मी सांगितलं. हे खरं नाहीये. मी कुठलंच डेमॉन्स्ट्रेशन नाही केलं ना मी इंटरेस्टेड होते डेमॉन्स्ट्रेशनसाठी. तो तर ओपनली ब्लेटंट इनजस्टिस होता आणि जर इनजस्टिसमध्ये मी आपली फोर्स हे बघा, एक इन्स्पेक्टर जनरल म्हणून जर मला प्रत्येक अवघड काम आपल्या ऑफिसरकडून करून घेतलं असेल, तर जेव्हा त्यांच्याबरोबर अन्याय होत असेल, तेव्हा मी त्यांच्यासोबत उभी राहिले नाही, तर मी आहे कोण? मग जेव्हा तुमच्याबरोबर अन्याय होतो तेव्हा तुमच्याबरोबर कोण उभं असतं? अरे देवा! आणि ईश्वर, आणखी असे सीनियर ऑफिसर्स सुद्धा जे होते, ते सगळे एकदम सारखे नसतात. माझ्याकडे अनेक चांगले ऑफिसर्स आले. देव मारवा साहेब आले, कौशल साहेब बसलेत, गौतम कौल साहेब होते, पी.आर. राजगोपाल होते, जी.एन. चतुर्वेदी होते, आर.के. अजय राज शर्मा साहेब होते. तुम्ही इतके सपोर्ट मोठे-मोठे करणाऱ्यांची होते. नावं सांगत आहात. ते लोक कोण होते जेव्हा बिल क्लिंटन यांनी ब्रेकफास्टसाठी बोलवलं होतं तर त्यांनी ते थांबवलं? ते पोलीस ऑफिसर्स नाही थांबवलं. ते आणखी कोणीतरी थांबवलं होतं. आय-ए-एस ऑफिसरने. आय-ए-एसचे ते ऑफिसर. माहीत नाही, आठवत नाही कुठले ऑफिसर्स होते. की तुम्ही नाव सांगण्यापासून थांबवत नाही, मी आहात स्वतःला. थांबवत नाहीये स्वतःला. ते हजर नाहीयेत. योग्य नाहीये नाव घेणं. कारण की ते हजर नाहीयेत. हजर असते तर तुम्ही त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं असतं, की या तर युजलेस होत्या, यांना जायची गरजच नव्हती. मग गोष्ट वेगळी असते ना. तर ते तुम्ही बोलवलंच नाही त्यांना, त्यामुळे मी त्यांचं नाव नाही घेऊ पण शकत. तुम्ही हे मान्य करता की आपल्या देशामध्ये जे आय-ए-एसचे ऑफिसर असतात आणि जे आय-पी-एसचे ऑफिसर असतात त्यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे विवाद असतात. आय-ए-एसचे लोक आय-पी-एसच्या लोकांना पुढे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतात. हे दोन्ही प्रकारचे लोक असतात. दोघांचा दृष्टिकोन आपापला असतो. हे 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 खरं आहे. कारण आमचं जे फील्ड एक्सपिरियन्स जास्त असतो. आम्ही आपल्या सर्व्हिसच्या पोलीस ऑफिसर्स बरोबर क्लोजर असतो. ते एक डिटॅच व्ह्यू घेतात. ते ऑफिसमध्ये बसून काम करतात. फील्डमध्ये इतकं नसतात जितके आम्ही लोक जवळ असतो. तर नॅचरली 2 दृष्टिकोन आहेत. त्यामुळे मतभेद होऊ शकतात. होतात सुद्धा किंवा होत सुद्धा नाहीत. त्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. असं झालंय सुद्धा आणि नाही सुद्धा झालंय. तुम्ही हे सांगा की तुमच्या प्रत्येक पोस्टिंगमध्ये तुमचे मतभेद झाले. प्रत्येक पोस्टिंगमध्ये कुणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळीकडे सर्व्हाइव्ह कसं केलं? परमेश्वर. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही खुर्चीला चिकटलेले नाही, तर मग काही प्रॉब्लेम नाही. मी खुर्चीला कधीच चिकटून बसले नाही कारण मी बेसिकली फील्ड ओरिएंटेड आहे. मला खुर्चीची आवडच नाही. मला खुर्ची उलट बांधून ठेवते. मला तर खुर्चीपासून लांब राहायला आवडतं. फील्डमध्ये जास्त राहायला आवडतं. त्यामुळे आणि जर तुम्ही या गोष्टीला चिकटून राहिलात, तर मग अवघड होत असतं. जर तुम्ही चिकटून नाही राहिलात, तर मग खुर्ची मागे धावते तुमच्या, की येऊन बसा.